फेब्रुवारीचा हप्ता मिळणार का हे सगळ्यात महत्वाचं आहे, कारण फेब्रुवारीचा हप्ता ज्याला मिळेल त्यांच्यासाठीच ही खुशखबर आहे, त्यांनाच ही साडी सुद्धा वाटप होणार आहे. काय आहे डिटेलमध्ये माहिती आपण पाहणार आहोत. तुम्हाला नेमकं काय करावं लागणार आहे, काय त्याची सगळी प्रोसेस आहे, सगळं जाणून घेणार आहोत. फक्त 2 ते 3 मिनिटाचा व्हिडिओ पूर्ण पाहायचा. जे व्हिडिओ पूर्ण पाहतील त्यांना सगळं मिळेल, जे व्हिडिओ पूर्ण पाहणार नाहीत त्यांचाच तोटा इथं दिसणार आहे. बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खूप मोठी घोषणा झालेली आहे. त्यांनी स्वतः सांगितलं आहे की आम्ही लाडक्या बहिणींसाठी एक महत्वाची खुशखबर घेऊन येत आहोत. आनंदाची बातमी ही लाडक्या बहिणीसाठी असणार आहे, तर तीच आपण बघणार आहोत. परंतु इथं जर आपण बघितलं तर काही महत्वाचे निकष आहेत. आता निकष जे आहेत ते निकष चेक केले जात आहेत, ते कडेकोट तिथं पाळण्यात येत आहेत. फेब्रुवारीचा हप्ता तर सुरू झालाच, परंतु ते 15 जिल्ह्यांमध्ये सुरू झालेला आहे. ते 15 जिल्हे कोणते आहे आणि मोजक्या 8 बँकेमध्ये जे पैसे वाटपाचा कार्यक्रम आहे तो सुद्धा सुरू झालेला आहे. ते कोणतं आहे आपण सगळं डिटेल मध्ये पाहणार आहोत. गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे वाटप कधी होणार आहे, जर तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता आला तरच. कारण फेब्रुवारी महिन्यात कळणार आहे की किती खऱ्याच लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांना खरेच आर्थिक गरज आहे. बघा, आता अशी परिस्थिती झाली की भरपूर लाडक्या बहिणींचं उत्पन्न वाढलेलं आहे. जून जुलै मध्ये ज्यांचं कमी उत्पन्न होतं, कदाचित त्यांचं उत्पन्न आता वाढलेलं आहे. त्यामुळं जर तुमचं उत्पन्न वाढलं असेल, आता 2.5 लाखांपेक्षा भरपूर लाडक्या बहिणीचं उत्पन्न वाढलेलंच असेल, तर त्यांनी स्वतः सुद्धा अर्ज केलेले आहेत की आम्हाला इथून पुढचे पैसे नको आहे, कारण आम्ही अटीमध्ये बसत नाही. कारण असं झालेलं आहे, जर तुम्ही अटीमध्ये बसत नाही, तुमच्याकडे पिवळं रेशन कार्ड नाही, कॅश रेशन कार्ड नाही, तुम्ही पांढरे रेशन कार्ड धारक आहात, तर तुम्हाला तिथून तुमच्यावर कारवाई सुद्धा केली जाऊ शकते. कारण जर तुम्ही चुकीच्या मार्गाने जर हप्ता घेत असाल, म्हणजे तुमचं इन्कम चांगलं आहे, 5-6 लाख आहे, तुमच्याकडे 4 चाकी गाडी आयशा आरामात आहे, तर हे करू नका. सरकारचं मत आहे. तुमचं काय मत आहे तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा की सरसकट चौकशी झाली पाहिजे का, सरसकट पैसे द्यायला पाहिजेत, कुठलीही चौकशी न करता सर्व बहिणी लाडक्याच आहे असं समजून सरसकट सगळ्यांना पैसे दिले पाहिजेत का. आता जिल्हे बघा, जिल्हे पुणे, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर, सातारा, जळगाव, त्यासोबतच छत्रपती संभाजीनगर, धाराशिव अशा महत्वाच्या जिल्ह्यांपासून हे वाटप जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे. तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा. तुमची बँक कोणती आहे तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये